शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आता जवळ येऊन ठेपलाय। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे दोन मोठे हप्ते आता एकत्र मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट 4,000 रुपये जमा होणार आहेत। हे पैसे कधी येणार आणि कोणाला मिळणार जाणून घेऊयात। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पहिली आहे केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना, ज्याचा हा 19वा हप्ता म्हणजे 2,000 रुपये असेल। आणि दुसरी आहे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, ज्याचा हा 7वा हप्ता 2,000 रुपये हा असेल। या दोन्ही योजनांचे पैसे साधारणपणे मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच काल 10 मार्च किंवा त्याच्यानंतर तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। पण थांबा, हे पैसे सर्वांनाच मिळतील असं नाहीये। जर तुमचं ही 4 कामं अपूर्ण असतील तर तुमचे पैसे हे अडकू शकतात। एकतर ई-केवायसी, तुमचं ई-केवायसी पूर्ण आहे का? नसेल तर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ते लगेच करून घ्या। दुसरं म्हणजे आधार सीडिंग, तुमचं बँक खातं आधार कार्डची लिंक असणं अनिवार्य आहे। तिसरं म्हणजे लँड सीडिंग, पीएम किसान पोर्टलवर तुमच्या जमिनीची नोंदणी असणं गरजेचं आहे। डीबीटी ऍक्टिव्ह, तुमच्या बँकेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा पर्याय सुरू आहे की नाही याची खात्री करून घ्या। आता हे स्टेटस तपासायचं कसं, तर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन नो युअर स्टेटस वर क्लिक करा। तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचं स्टेटस तपासा। जर तिथे लँड सीडिंग, ई-केवायसी आणि आधार बँक अकाउंट या तिन्ही समोर हिरवी खूण यस असेल तर समजा तुमचे 4,000 रुपये सुरक्षित आहेत। पैसे जमा झाले नाहीत तर काय करायचं? जर तुमच्या खात्यात अपेक्षित 4,000 रुपये जमा झाले नाहीत तर घाबरून जाऊ नका। काही सामान्य कारण आणि त्यावरचे उपाय हे खालील प्रमाणे आहेत। एक म्हणजे अकाउंट सक्रिय नसणं, तुमचं बँक खातं सक्रिय म्हणजेच ऍक्टिव्ह नसेल तर पैसे जमा होऊ शकत नाहीत। बँकेत जाऊन खात्याची स्थिती तपासा। दुसरं म्हणजे बँकेचे डीबीटी पर्याय बंद असणं, काही बँकांमध्ये डीबीटी पर्याय हा बंद असतो, यामुळे सरकारी योजनांचे पैसे थेट जमा होत नाहीत। तुमच्या बँकेत जाऊन आधार मॅपिंग फॉर्म भरून द्या आणि तुमचा डीबीटी पर्याय सक्रिय असल्याची खात्री करा। 3 म्हणजे ई-केवायसी किंवा आधार लिंकिंग अपूर्ण असणं, वर नमूद केल्याप्रमाणे ई-केवायसी किंवा आधार लिंक नसल्यास पैसे अडकू शकतात। जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ई-केवायसी तपासा किंवा बँकेत जाऊन आधार लिंक करा। तर शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली माहिती तपासा आणि ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी आणि मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।